सुस्वर क्रिएशन्स प्रस्तुत येथोनी आनंदुरे या कार्यक्रमामध्ये मी सुकन्या जोशी तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आज महिला दिनविशेष आपण साजरा करतोय, त्याच्यामुळे त्या स्त्री शक्तीविषयी आधी सांगावं असं वाटतंय. एक छानशी कविता आहे, ती पहिले सांगणार आहे. ती कविता काहीशी अशी आहे की स्त्री ही नेहमी बघा ना की जन्म देतेही आणि जन्माला घालतेही, त्याच्यामुळे जन्म घेऊन किती नाती जोडतेस तू. काय वाटतं त्या स्त्रीविषयी की जन्म घेऊन किती नाती जोडतेस तू, जन्म देऊन किती नाती निर्मितेस तू. शोध घे स्वतःचाच, एक नवी कहाणीच लिही तू, विधात्याच्या निर्मितीची सुंदर अशी कलाकृती तू. स्त्री म्हणून जन्माला आली आहेस, पण एक व्यक्ती म्हणून जग तू, एक व्यक्ती म्हणून जग तू. आणि असं जेव्हा मी सांगते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर जे नाव येतंय ते म्हणजे एक गृहिणी ते दूतावास, असा एक कणखर प्रवास करणारी माझी मैत्रीण माझ्या डोळ्यासमोर आली आहे. आणि ते नाव म्हणजे डॉक्टर आसावरी बापट. तीच आज आपल्या या आनंद यात्रेमध्ये आपल्याला भेटायला आले. त्याच्यामुळे स्वागत करूयात डॉक्टर आसावरी बापट हिचं. नमस्कार. नमस्कार. ह्या आनंद यात्रेत माझा सहभाग करून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुकन्या. अगं ताई, आज तू आज आमच्याकडे आली आहेस हा आमचा बहुमान आहे खरं तर. कारण इतका छान आणि मोठा प्रवास आहे तुझा. आज भारताला अभिमान वाटावा, प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटावा असा तुझा प्रवास आहे. गृहिणी ते दूतावास मी प्रारंभी सांगताना सांगितलं आहे आपल्या श्रोत्यांना. तर सगळ्यात पहिले मला तुझ्यातल्या गृहिणीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. गृहिणीची सुरुवात करण्यापूर्वी मी थोडं बालपणात डोकवायला मला आवडेल. अगदीच. आणि बालपण माझं गेलं अंबरनाथमध्ये. आम्ही 3 भावंड, माझी आई नर्स, वडील रेल्वेमध्ये. आणि तसं छान वातावरण, गावचं वातावरण होतं अंबरनाथचं. पण आमच्या घरात वाचनाची आवड होती. बरं. किशोर मासिक आमच्याकडे यायचं. आणि आमच्या 3ही भावंडामध्ये नेहमी रसिकेच लागायची, पहिल्यांदा मासिक कोणाच्या हातात येतं. म्हणून मासिक यायच्या दिवशी आम्ही असे, हा इथे उभा आहे तर मी पुढे जाऊन उभी राहीन, अशी आमची स्पर्धा असायची. मला आठवतं आहे इन्कलाब, मृणालिनीताई जोशींचं जे पुस्तक आहे, आणीबाणी, त्याच्यावर बंदी होती आणि त्यावेळेला आमच्या घरी ते आलं आहे आणि मी तेव्हा ते वाचलं आहे. त्यामुळे वाचनाची आवड घरात रुजली होती. आम्ही अंबरनाथमध्ये सौभाग्यशाली होतो की बाबासाहेब पुरंदरांची व्याख्यानमाला झाली होती, दुर्गाबाई भागवतांचं व्याख्यान झालं होतं. आणि शिवाय आई वडील आम्हाला घेऊन कल्याणला खास अशा व्याख्यानांसाठी किंवा असे काही चांगले कार्यक्रम असतील, गणपतीच्या दिवसात गणपती दाखवण्यासाठी असं घेऊन जायचे. अशा वातावरणात आम्ही लहानाचे मोठे होत होतो. त्यामुळे वाचनाची आवड लहानपणापासून रुजली होती. निसर्गाच्या सानिध्यात राहत होतो म्हणून त्याचंही प्रेम होतं, आवड होती. पक्षी, फळं, फुलं, झाडं ओळखायला शिकत होतो. आणि अशा वातावरणात, खेळकर आनंदी वातावरणात लहानाचे मोठे होत होतो. पण तरीसुद्धा मी थोडीशी अबोल होते, थोडीशी मनस्वी होते. माझ्याच एका विश्वामध्ये मी रमलेली असायची. त्याच्याच जोडीला आई नर्स असल्यामुळे तिच्या शिफ्ट ड्युट्या असत, वेगवेगळ्या वेळी ती जायची यायची. पूर्वी अंबरनाथला एवढ्या ट्रेन नव्हत्या, त्यामुळे मग तिला सोडायला खूपदा वडील कल्याणपर्यंत जायचे आणि आम्ही 3ही भावंडं एकत्र असायचो. स्वयंपाक थोडा मी लवकरच शिकले, वेगवेगळे पदार्थ करायचे. त्यातसुद्धा सुरुवातीला गॅसशी किंवा स्टोवशी संपर्क न येता करणारे पदार्थ आईने आधी शिकवले होते. आणि मग असा माझा स्वयंपाकाची आवड माझ्या मनामध्ये रुजत गेली. काही ना काही नवीन पदार्थ करून बघायचे. असं करत करत सुरुवात झाली. शाळेतही त्यावेळेला शांत होते, मी म्हटलं तसं की खूप अगदी मला काहीतरी मिळवायचं असं नव्हतं. एकूणच माझी प्रवृत्ती शांतच होती. पण अभ्यासही चांगला होता, प्रगती हळूहळू चाललेली होती. 10वी नंतर आम्ही मुंबईला आलो, कॉलेज सुरू झालं. नंतर योग्य वेळी विवाह वगैरे झाला. पुढली 10 वर्ष विवाहानंतरची
मी पूर्ण गृहिणी होते. घर, संसार, मधल्या काळात मुलं झाली होती, त्यांची देखभाल, हे सगळं करत असताना पुन्हा आम्ही दोघं मुंबईला आलो. माझं MA सोशॉलॉजी घेऊन पार्ट 1 पर्यंतचं शिक्षण झालं होतं आणि मग आता मुंबईत आलो तर आपण पार्ट 2 पूर्ण करावा म्हणून मी युनिव्हर्सिटीत चौकशीला गेले. बरं, म्हणजे 2 मुलं झाल्यानंतर 2 मुलं झाल्यानंतर. आणि मग मला असं कळलं की पार्ट 1 म्हणजे हा कोर्सच जुना झालेला असल्यामुळे मला पुन्हा पार्ट 1 पासून सुरुवात करावी लागणार आहे. बरं. मग मनात आलं की मला संस्कृत शिकायचं आहे, मला त्याची आवड आहे, ते एक बीज मनात रुजलेलं होतं. मग सोशॉलॉजी करण्यापेक्षा आपण संस्कृत का शिकू नये. बरं. आणि मग जो दिसेल त्याला विचारायला सुरुवात केली. अगदी प्रामाणिकपणे सांगते, तेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत विभाग आहे, तिथे संस्कृत शिकवलं जातं हे मला माहिती नव्हतं. हो. त्यामुळे वेड्यासारखं आपला जो दिसेल त्याला, तुला संस्कृत येतं, मला शिकवणार का, बरं. अशी ती सुरुवात झाली. आणि त्याच दरम्यान सोमय्या संस्कृती पीठाचा 1 वर्षाचा स्टडी ऑफ इंडियन कल्चर नावाचा एक कोर्स होता त्यावेळेला. त्याची जाहिरात आली. ती जाहिरात मला माझ्या आईने दाखवली आणि म्हणाली, तुला संस्कृत शिकायचं बघ, ह्याचा काही तुला उपयोग होतोय का. इंटरव्ह्यू होता, मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. थोडंसं धाकधुकच होती, आपली निवड होईल का, निवड व्हावी ही प्रबळ इच्छा होती. बरोबर. सुदैवाने मुलाखत चांगली झाली, निवड झाली आणि मग खऱ्या अर्थाने माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. किती छान. म्हणजे तिथे पण बघ, पुन्हा एकदा त्या स्त्रीने, त्या शक्तीने तुला पाठिंबा दिला, तो मार्ग दाखवला असं आपण म्हणू शकतो. अगदी नक्की. आणि मग तो तुझा प्रवास चालू झाला, ते पुढे PhD पर्यंतचा तुझा प्रवास आहे. तर ती PhD पर्यंतचा प्रवास आणि ती PhD नेमकी कशात केलीस याच्याविषयी. सोमय्या पीठातनं 1 वर्षाचा हा कोर्स केल्यानंतर संस्कृत साहित्यात काय आहे, म्हणजे खरं सांगायचं तर मी नेहमी असं म्हणते, खुलजा सिमसिम करत एक प्रचंड मोठ्या खजिन्याचं दार माझ्या पुढे उघडलं गेलं. मला जाणीव झाली की केवढी ताकद ह्या आपल्या साहित्यात आहे, किती ज्ञान, अगाध असं ज्ञान भरलेलं आहे. आणि मग आता मागं थांबणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी पुढेच गेले. संस्कृतचा डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यावर MA केलं. पण हे MA करताना मला जाणवलं की आता मुलांचाही अभ्यास सुरू झाला आहे, घरच्या जबाबदाऱ्या आहेत. PhD करायची मनात इच्छा होती, पण ती वेळ नव्हती माझ्यासाठी. आणि म्हणून मी स्वतःला थांबवलं आणि नोकरी करतच होते. तेव्हा नोकरी चालू ठेवली. 5 वर्ष पुढली पुन्हा नोकरी, घर, बाकीच्या जबाबदाऱ्या, हे सगळं करताना मनात विषय मात्र घोळत होता. तसं बघायला गेलं तर ह्या विषयाचं बीज माझ्या वयाच्या 6वीत माझ्या मनात रुजलं गेलं होतं. कुठला विषय तो. चाणक्याचा धडा आम्हाला होता. बरं. आणि ती शेंडी सोडून असा हात केलेला तो बरोबर. चाणक्य आहे, तो मनात भरला होता. आणि तेव्हा एक गोष्ट ही जाणवली की जेव्हा विद्वत्ता आणि पराक्रम एकत्र येतात तेव्हा एक वैभवशाली साम्राज्य उभं राहू शकतं. खरंय. आणि हाच विषय कुठेतरी मला मनाला भिडला होता. माझ्या गाईड कोण हेही मनात नक्की झालं होतं. MA झाल्यानंतर पुढे 1-1.5 वर्षानंतर एकदा आम्ही दोघी सहज बोलत बसलो असताना मी म्हटलं की मॅडम, तोपर्यंत त्याही गाईड झालेल्या नव्हत्या, पण म्हटलं तुम्ही गाईड झालात ना, तर मला तुमच्याकडे PhD करायला आवडेल. कोण मॅडम त्या. डॉक्टर गौरी माहुलीकर. आणि त्यांचं तो प्रसन्न व्यक्तिमत्व, हसतमुख चेहरा आणि शिकवायची हातोटी आणि सगळ्यात पहिलं म्हणजे विद्यार्थी प्रिय शिक्षिका, अशी तिची एक प्रतिमा मनात बसली होती. त्यामुळे त्या दिवशी मी बोलून गेले. आणि पुढे त्या जेव्हा गाईड झाल्या तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिला फोन मला केला. ते म्हणाल्या, त्या मला माहेरच्या नावाने हाक मारत, पद्मा, मी गाईड झाली आहे बरं का. अरे वा, अभिनंदन. त्याच्या पुढे माझी गाडी बंद. कारण मी म्हटलं तसं की मुलं लहान आहेत, त्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. मी नोकरी, मुलं, त्यांचा अभ्यास आणि माझा अभ्यास एवढं सगळं मला झेपणार नव्हतं असं मला वाटत होतं. आणि मी गप्प बसले. प्रत्येक वेळेला नवा स्टुडंट त्यांना मिळाला की त्या मला सांगायच्या, पद्मा, माझा आता हा 3रा स्टुडंट, 4था, 8व्या स्टुडंटवर, 7व्या स्टुडंटवरती त्या म्हणाल्या, ह्याच्यानंतर 8वा स्टुडंट घेतला तर पहिल्यांची PhD होऊन एक तरी विद्यार्थी बाहेर पडल्याशिवाय मी तुला विद्यार्थी म्हणून घेऊ शकणार नाही. तुझ्या मनात नक्की काय आहे. म्हणजे ही उलटीच गंगा होती. मला PhD करायचं आहे हे मी त्यांच्याशी बोलले होते आणि तरी मी आपली शांत संथ चालले माझं. आणि आता मात्र मग त्यांनी मला जरा
आवाज असं दामटवणीच्या स्वरातच विचारलं की तुला आता पुढे काय करायचंय. मॅडम मला PhD करायचंय ना. अगं मग तुझा विषय काय आहे, आपण एकदा भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि मग ह्याच कर्जतमध्ये त्यांनी पण तोपर्यंत घर घेतलं होतं आणि मी सकाळीच त्यांना भेटायला गेले. हातात प्राजक्ताची फुलं घेऊन गेले होते. त्यांच्यासमोर ती प्राजक्ताची फुलं ठेवली, वाकून नमस्कार केला आणि आम्ही दोघींनी गप्पा मारायला सुरुवात केली. तेव्हा मग मी त्यांना सांगितलं की मॅडम माझ्या मनामध्ये असा तो विषय आहे की जेव्हा विद्वत्ता आणि पराक्रम हे एकत्र येतात तेव्हा राष्ट्र उत्कर्षाप्रत जातं. आणि म्हणून मी चाणक्य, चंद्रगुप्त, शिवाजी आणि रामदास आणि विजयनगर साम्राज्याचंही उदाहरण डोळ्यासमोर होतं. हरिहर बुक्क आणि सायण मायण असा विषय घेऊन अभ्यास करावा. बापरे. तेव्हा मग आमची खूप चर्चा झाली. मग मॅडमनी मला सांगितलं की तू थोडं काहीतरी लिहून काढ. मग मी लिहून काढलं, त्यांना दाखवलं. तोपर्यंत त्यांनीही या विषयावर विचार करायला सुरुवात केली होती. म्हणजे खरं कसं असतं ना की गुरुच्या हातात बोट दिलं की आपण निर्धास्त असतो, तसं ते होत होतं. आणि मग त्या मला म्हणाल्या की अगं ह्या तीनही जोड्यांवरती तसं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. मग त्याच्यापेक्षा तू हा विषय अधिक मोठा कर. म्हणजे काय, माझ्या पुढे प्रश्नचिन्ह. मग त्यांनी मला सांगितलं की ही संकल्पना केवळ आपल्याच देशात नाही, तर त्याला जागतिक स्वरूप देता येतं का. आणि म्हणून मग तो ब्रह्म अँड क्षत्र इन द ओरिएंट अँड ऑक्सिडेंट थॉट असा विषय माझा तयार झाला. आणि मग त्या दृष्टीने आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. अशी माझी PhDची सुरुवात. हे तू सांगत असताना सुद्धा ताई मला पटकन एक काटेसावर मध्ये उषा मेहता यांनी लिहिलेल्या 4 ओळी आठवल्या. कारण तुला बघ म्हणजे तुझ्या ज्या गुरु होत्या त्यांनीच प्रवृत्त केलं की नाही तू PhD कर, म्हणजे तू करू शकतेस, तू कर. गुरु ओळखतो की नक्की आपला शिष्य काय करू शकतो, ते त्याला प्रगतीपथावरती नेणार असतं. ते 4 ओळी इतक्या सुंदर आहेत की त्यात असं म्हटलेलं आहे की थांबू नकोस मेधाविनी, पुढे चल. थांबू नकोस मेधाविनी, तू पुढे चल, अजून बराच करायचा आहे प्रवास. इतक्यात नाही दमायचं, चालत राहायचं आपण, चढण कितीही दुर्गम असली तरी. आणि ते तुला माहिती होतं कारण तो ओरिएंटल पर्यंत नेणारा तुझा विषय होता PhDचा. आणि तो कष्टप्रद होता सगळाच प्रवास. त्याबद्दल तर तू सांगशीलच. तो प्रवासही आम्हाला सांग. आणि एकीकडे नंतर तू म्हणजे एक प्रोफेसर म्हणून पण उभी राहिलीस त्याच काळामध्ये, शिकवायला सुरुवात केलीस महाविद्यालयांमध्ये, तर त्याचाही अनुभव. तीही संधी मला माझ्या गाईड डॉक्टर गौरी माहुलीकरांनी दिली. एक दिवस मला फोन आला. त्यावेळेला मी विद्यानिधी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होते. आणि मला म्हणाल्या की अगं आपल्या इथे विजिटिंग फॅकल्टी सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस एक विषय शिकवायला व्यक्ती हवी. विषय कुठला? कौटिल्य अर्थशास्त्र. वा. कौटिल्य अर्थशास्त्र म्हटल्यावर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मी शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर तो जो डिप्लोमा कोर्स होता त्याला कौटिल्याची गुप्तहेर व्यवस्था हा विषय होता. आणि मी वेडावून तो विषय शिकवायची. फार आवडला होता मला विषय की इतक्या प्राचीन काळामध्ये ह्या गुप्तहेर व्यवस्थेबद्दल इतका सर्वंकष विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे आणि ते शिकवायची मला संधी मिळते. छान. हा जो काही आनंदाचा भाग होता. म्हणजे तुझ्या ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नाव आनंद यात्रा. ती आनंद यात्रा मी तिथे अनुभवत होते की हे इतकं सुंदर आहे सगळं. आणि मग कौटिल्य अर्थशास्त्र वाचायला मी सुरुवात केली. आणि मग त्यातले छोटे छोटे कंगोरे लक्षात येत गेले. आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यात असाही विचार आला की अरे हे विषय आपण एका वर्गात, एका बंदिस्त वर्गात शिकवतो, ह्याच्यापेक्षा ते खुले झाले पाहिजे, ते अनेक लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. आणि कदाचित ह्याच विषयात काम करणाऱ्या लोकांपर्यंतही ते पोचवता आले पाहिजे. असे प्रयत्न आपण केले पाहिजे. हा म्हणजे उदात्त विचार आहे की फक्त ते बंदिस्त न राहता 4 भिंतींमध्ये अडकून न पडता ते सर्वंकष व्हावं. मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला वाटतं ते स्त्री मन जे असतं ते जास्त जाणू शकतं का गं. PhDचा माझा सगळा अभ्यास होत आला होता. आणि शेवटचा नेहमी कन्क्ल्युजन चॅप्टर असतो, कन्क्लुडिंग चॅप्टर असतो. आणि मी माझ्या मॅडमना सांगितलं मॅडम ह्याच्या पुढे मला आता काही सुचत नाही. मला म्हणाले ठीक आहे, तू बाकीचं जेवढं झालं आहे तेवढं मला तपासायला आणून दे. कारण प्रत्येक चॅप्टरच्या खाली कन्क्ल्युजन असताना ह्याच्यापेक्षा आणि मी वेगळं काय लिहिणार आहे. आणि जवळजवळ 17 दिवस मी अक्षरशः की नाही मी आता संपली आहे. आणि मी त्या अभ्यासाकडेही बघितलं नाही. आणि ती पुस्तकं तशीच पडलेली. आणि त्या दिवशी रात्री 17व्या दिवशी रात्री
मला झोपेत अचानक विचार आला की मी असा वेगळा विचार का करत नाही आहे. कारण आपण कितीही म्हटलं तरी ब्रह्म आणि क्षत्र जेव्हा म्हणतो तेव्हा ते ब्राह्मण आणि क्षत्रिय, तो अर्थात सोशो पॉलिटिकल अँगल होता. त्यामुळे विद्वत्ता आणि पराक्रम वा. हीच संकल्पना खरंय. होती. मग आपल्याकडल्या समाज रचनेमध्ये काही असे विशिष्ट विधी आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा तो विचार वाढीला लागण्याच्या दृष्टीने पूरक असा उपयोग आहे, पूरक आहेत ते. मग अशा पद्धतीने जर का आपण विचार केला तर ह्याचा उपयोग आपल्या थिसिससाठी होऊ शकेल असं म्हणून मग तो चॅप्टर मी लिहिला गेला. अर्थातच त्या माझा मूळ विषय आणि ह्याच्यात थोडीशी गॅप होती. मग गाईड असतातच, पथदर्शकच आहेत त्या. बरोबर. त्यांनी मग मला ते तू कसं कनेक्ट कर ते सांगितलं आणि अशा रीतीने माझं थिसिस पूर्ण झाला. आणि साधारण किती कालमर्यादा याला लागली किंवा काही? 4.5 वर्षामध्ये माझा कोर्स झाला. 4.5 वर्षामध्ये वर्ष. म्हणजे 4.5 वर्ष साधारण प्रत्येकाच्या PhD ला तशीच तुला लागते, म्हणजे तुला तशीच मला तू एक लागली. गृहिणी होतीस, बाकीच्या जबाबदाऱ्या होत्या, तरी सुद्धा ते करून सगळं 4.5 म्हणजे वर्षातच तुझं मी तो पूर्ण झालं. खरं सांगायचं तर मी उलट असं ठरवलं होतं की ह्या सगळ्या अडचणीतनं मी करतेय तर ते लांबवलं तर माझ्या हातनं होणार नाही. त्यामुळे काही झालं तरी ते त्या मर्यादेत पूर्ण करायचं आणि तसं मी ते पूर्ण केलं होतं. आणि ते सगळं करत असताना एकीकडे तुला म्हणजे व्याख्यानं द्यायला वगैरे असं बोलवायला लागले होते आणि हो. त्यातला तुझा पहिला व्याख्यानाचा जो अनुभव आहे तो तुझ्याकडून मला ऐकायचा आहे. तसं व्याख्यान मी संघ समिती ह्याच्यात द्यायला लागले होते. आणि मला वाटतं घरातच होतं ते घरात तुमच्या होतं. त्याच्यामुळे. हां. पण माझं एक महत्त्वाचं व्याख्यान जे झालं म्हणजे माझं PhD संपल्यानंतरचं हो. माझं पहिलं व्याख्यान जे झालं ते चिपळूणला 18व्या व्याख्यानमाला अधिवेशन म्हणून होतं. आणि त्यांचं आणि माझं बोलणं झालेलं होतं, तुला व्याख्यानाला बोलवू कधी कुठे काय असं नाही. एक जनरल देशपांडे म्हणून तिथल्या लोटिस्मा लायब्ररीचे जे प्रमुख आहेत, लोकमान्य टिळक लायब्ररीचे, त्यांनी सांगितलं होतं आणि मी हो म्हटलं होतं. पण असं तर खूप ठिकाणी होतं की लोक बोला म्हणतात आम्ही बोलू आणि मी हो म्हणते, ह्याच्या पुढे कधी गाडी जाते कधी नाही जात. मग त्यांचा अचानक फोन आला. पण त्यावेळेला माझी दुसरी एक शिष्यवृत्ती KT तेलंग मला मिळाली होती आणि त्याचं काम माझं पूर्ण व्हायचं होतं. म्हणजे ते मला सबमिट करायचं होतं. त्यामुळे मी म्हटलं की आत्ता मी नाही येऊ शकणार. ठीक आहे म्हणे, जानेवारीत मोकळी आहेस का? तर मी हो म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मी माझ्या अभ्यासात व्यस्त, ते त्यांच्या कामात व्यस्त. आणि मग एक दिवस त्यांचा फोन आला की तुझं व्याख्यान नक्की केलंय बरं का? तर कुठलं? अरे चाणक्य, युगप्रवर्तक चाणक्य. म्हणजे अर्थात ती आम्ही चर्चा करून मी ते नाव दिलं त्यांना. बरं. त्यांचं पत्र आलं मला. पण माझ्या अभ्यासाच्या व्यस्ततेत मी फक्त त्याच्यावरचं नाव माझं तेच आहे ना, युगप्रवर्तक चाणक्य आणि तारीख एवढं बघितलं आणि पत्र फाईलला लावलं. बरं. मग माझी नातेवाईक चिपळूणला राहते, तिच्याकडे गेल्यावर मी विचारलं की हे 18वं व्याख्यानमाला अधिवेशन काय आहे? तर तेव्हा तिने सांगितलं की महाराष्ट्रातली सगळी व्याख्यान मंडळ इथे एकत्र आहेत आणि तुला माहिती आहे का ह्याच्यात कोण कोण व्याख्यानं द्यायला आलेत किंवा येणार आहेत. आणि मग तिने जी व्याख्यानं देणाऱ्यांची नावं घेतली त्यात दीपक टिळक, मुकुंद संगोराम, निनाद बेडेकर आणि त्या नामावलीत माझं नाव होतं. क्या बात आहे. हे सगळं मला तिथे गेल्यावर कळलं. फक्त एकच होतं की कुठलंही व्याख्यान, मग ते भले एका माणसासाठी असेल किंवा 1000 लोकांसाठी असेल, पूर्ण तयारीने जायचं. अगदी बरोबर. तशीच तयारी करून मी गेले होते आणि माझ्या सुदैवाने आणि श्रोत्यांच्या आशीर्वादाने ते व्याख्यान खूप छान झालं. अशी व्याख्यानांची म्हणजे सगळीकडे व्याख्यानं सुरूच झाली मग माझी. आणि मी पण असा विचार करायची की एवढं प्रचंड ज्ञान आहे. म्हणजे मगाशी जे मी सांगितलं तोच विचार की ह्या निमित्ताने मी असंख्य लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवते. मी तो भारवाही अशी माझी कल्पना असायची कायम. आणि मी अक्षरशः वेड्यावरती धावत जायची. कोणीही बोलावलं की शक्यतो नाही म्हणायचं नाही, हा मी नियम माझ्यासाठी घातला होता. अगदीच काही अडचण असेल तर नाही, तर मी कधीही नाही म्हटलं नाही. आणि मग वेगवेगळे विषय, मग त्यात कालिदास असेल, त्यात चाणक्य हा माझा आवडता विषय होता, सावरकर, शिवाजी, अशा विषयांवरती मी व्याख्यानं द्यायला म्हणजे जाते. फक्त कौटिल्यशास्त्र किंवा फक्त संस्कृत पुरतं मर्यादित न राहता तू सगळे हे विषय हाताळत बोलत गेलीस किंवा त्या विषयाचा अभ्यास करत ती व्याख्यानं मला पुढे नेलीस. ते सगळं करत होतीसच, पण त्याच्या बरोबरीने अजून काही काही गोष्टी मला वाटतं तू करत होतीस. तर त्याच वेळेला माझं युनिव्हर्सिटीतलं शिकवणं पण हो, चालूच होतं. आता सर्टिफिकेट डिप्लोमावरून मी MA कडे आलेली होते.
एम एला मी मुद्रा राक्षस म्हणजे तसे बरेच विषय होते, पण पुन्हा एकदा माझा चाणक्य हा जिव्हाळ्याचा आवडीचा विषय असल्यामुळे आणि त्यांनी मला विचारलं तू कुठलं नाटक शिकवशील. अच्छा, नाटक शिकवायचं होतं नाटक तुला? शिकवायचं होतं आणि त्यांनी मला विचारलं की तू कुठलं नाटक शिकवशील. अर्थातच मालविकाग्नी मित्र आणि मुद्रा राक्षस हे 2 पर्याय होते. ते ह्यातलं कुठलं शिकवायला आवडेल. मी म्हटलं मॅडम मुद्रा राक्षस. मला म्हणाल्या पहिल्यांदाच शिकवणार आहेस आणि तू मुद्रा राक्षस हे कठीण नाटक आहे, तुला हवं तर तू मालविकाग्नी घे. नाही म्हटलं, माझ्या स्वभावाला किंवा माझ्या प्रकृतीला मी त्या नाटकाला न्याय देऊ शकेन असं मला वाटत नाही. मला मुद्रा राक्षस द्या, मालविकाग्नी मी नाही शिकवणार. आणि ते नाटक तुला सांगते सुकन्या, म्हणजे आजकाल आपण म्हणतो ना की सस्पेन्स थ्रिलर, तर मुद्रा राक्षस हे सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे, अफाट नाटक आहे आणि ते. अगदी अगदी आणि टिल द एंड ऑफ द ड्रामा यू नेवर कम टू नो व्हॉट इज हॅपनिंग. आणि मग शेवटच्या त्या अंकामध्ये असं ते अलगद सगळं उलगडत जातं आणि तो जो काय आनंद असतो ना, आणि तो मी खूप घेतला. तो आनंद दिसतोय तुझ्या चेहऱ्यावरती, कारण तू एवढं म्हणजे आता खरं तर या वळणावरती तू तुझ्या विषयामध्ये आलीस की कौटिल्यशास्त्र, संस्कृत, त्याचा एकमेकांशी घातलेली सांगड आणि हा विषय निवडणं म्हणजे बापरे, खरोखर आहे की कमाल आहे हे सगळं, की हे तू निवडणं आणि ते जिद्दीने मी हे करू शकते ते करून दाखवणं, या प्रवासापर्यंत तू आता आली आहेस. आणि हे सगळं करत असताना तू छंदही खूप जोपासलेस, तर त्या छंदांविषयी थोडंसं मला सांग ना. छंद म्हणजे तसं मी कविता करत होते, पण मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं स्वांत सुखायच माझ्या गोष्टी खूपशा होत्या. कविता केल्या तरी त्या माझ्या पुरत्या, कथा लिहिल्या त्याही माझ्या पुरत्या. पण त्याच वेळेला हळूहळू आता माझे लोकसत्ता, लोकप्रभा ह्याच्यात लेख यायला सुरुवात झाली होती. आणि त्यातला लेख एक वाचून, तोही पुन्हा कौटिल्याच्या गुप्तहेर व्यवस्थेवरचाच होता. आणि धनंजय आणि चंद्रकांत मासिकाचे संपादक राजेंद्र कुलकर्णी मला भेटायला आले आणि त्यांनी मला विचारलं गप्पा मारता मारता की तुम्ही कथा लिहिता का. म्हटलं नाही हो, म्हणजे खरं सांगायचं तर मी कथा लिहिल्या हे मीच विसरून गेले होते, त्यामुळे मी पटकन म्हटलं नाही हो. नाही म्हणे तुम्ही कथा खूप छान लिहाल, तुम्ही कथा लिहा. बरं. म्हटलं हो नाही, मी लिहित नाही कथा. नाही नाही म्हणे तुम्ही लिहाल, तुम्ही प्रयत्न करा आणि मला एक कथा लिहून द्या. असं त्यांनी हट्टच केल्यावर मग माझ्या लक्षात आलं की आहेत मी कथा लिहिलेल्या, पण त्यातली एकच कथा माझ्याजवळ असली तर असू शकेल, बाकीच्या माझ्याकडे नाहीत हे मला माहिती आहे. तर म्हणाले बघा ही कथा मिळाली तर मला द्या. आणि मग मी घरी गेले आणि तेव्हा माझ्या यजमानांनी कम्प्युटर घेतलेला होता आणि त्याच्यात मराठी फॉन्ट घेतले होते आणि ते मराठी फॉन्ट शिकण्यासाठी त्यांनी ती कथा टाईप करून ठेवली होती. तर मी त्यांना आल्यावर विचारलं, म्हटलं हो ती कथा आहे का तुमच्याकडे. तर ते म्हणाले कथा असेल, पण आता 10 वर्ष झाली तो फॉन्ट वापरून, आता तो जुना झाला, तो ओपन होईल का बघायला हवं. पण ह्यांनी 8 दिवस धडपड केली आणि तो फॉन्ट ओपन केला आणि ती कथा मिळाली. मी राजेंद्र कुलकर्णींना ती कथा दिली आणि गमतीचा भाग म्हणजे 94 साली लिहिलेली कथा 2011 साली चंद्रकांतमध्ये प्रकाशित झाली. ती कथा आहे मी अपराधी. बरं. क्वेश्चन मार्क आहे तिथे, प्रश्नचिन्ह आहे. कारण एका वेगळ्या दृष्टिकोनातून मी ती कथा लिहिली होती आणि त्यात कैकईनी एक म्हणजे आपल्यासमोर कैकई ही दुष्ट अशी जी प्रतिमा असते, तर एक राजकारणी कैकई किंवा राजकारणातल्या काही गोष्टी इतक्या गुप्त ठेवाव्या लागतात, तसं जर का झालं असेल तर कैकईची भूमिका काय आहे असा विचार करून मी ती म्हणजे पुन्हा ती कौटिल्यनी ती तुझ्या डोक्यामध्ये होती, पुन्हा तुला ती कैकईच आठवली आणि मग पुन्हा तू त्याच्यावरतीच भाष्य करणारी एक कविता लिहिलीस. आणि हे सगळं तू सांगत होतीस तेव्हा मला आत्ता आसावरीतही असं आठवतंय म्हणजे स्वतःला की लोकप्रभा तेव्हा यायचे, मला वाटतं तुझी सदरं त्यात खूप आलेली आहेत. तेव्हा डॉक्टर आसावरी बापट हे मला कळण्याचा प्रश्नच नव्हता काही, कारण माझं पूर्ण म्हणजे शिक्षण म्हण किंवा प्रांत वेगळा होता. पण लोकप्रभा घरात येते म्हटल्यानंतर त्याचं वाचन मात्र आवड असल्यामुळे होत होतं. आणि त्यात तेव्हा मला आठवतंय की नवरात्रामध्ये लेखमाला एक येत होती,
त्यात डॉक्टर आसावरी बापट लेख आलेला लेख होता होता. आणि तो माझ्याकडे अजूनही जपून ठेवलेला आहे, जो मी माझ्या कार्यक्रमांमधनं पण काही वेळेला वापरलाय. अर्थात तुझं नाव सांगून कितीतरी वेळा तो वापरला गेलाय, पण त्याच आसावरी बापटशी मी आज बोलू शकते. हे सांगताना म्हणजे मला आता हे खूप एकदम आठवलं की अरे आता तू हे उल्लेख केलेस, तर तो उल्लेख म्हणजे प्रत्येक जे सकस असतं किंवा काहीतरी खूप विचार आणि अभ्यास करून लिहिलेलं असतं, तर ते कुठपर्यंत पोहोचू शकतं. म्हणजे तू आत्ता सांगितलंस की 96 साली तू हे लिहिलेलं, ते 2011 पर्यंतचं वगैरे, तसं नाही. हे तर मी आता 94 आणि मी त्याच्यानंतर संस्कृतकडे आले. तर ही एक मुद्दा मला सांगायला तुला मुद्दाम अगदी आवडेल. सांग की. भासाच्या नाटकामध्ये भासाने पण कैकेयीची अशी वेगळी बाजू मांडायचा प्रयत्न बरं. केला. हां. पण अर्थातच जेव्हा मी कथा लिहिली तेव्हा संस्कृतशी माझा संबंध नव्हता आणि ती कथा थोडी छोटी पण होती, पण तरीही मी ती लिहून ठेवली होती. आणि पुढे भासाच्या नाटकामध्ये पण ती अशी कथा आहे किंवा कैकेयीची एक वेगळी बाजू मांडायचा त्यांनी प्रयत्न केला आहे, पाहून मला मात्र खूप आनंद हो, झाला आणि होता. म्हणजे तू आता ते परत संस्कृतकडे वळलीस, मग ते संस्कृत जिंगल पण तू एक लिहिलंस हो. मला वाटतं. तर त्या जिंगल विषयी मला ऐकायचं आहे तुझ्याकडून. कृष्ण तुलसी हा साबण आणायचा होता मेडिमिक्स कंपनी, आणि त्यांना कृष्ण तुलसीच्या सगळ्या औषधी गुणांचं वर्णन करणारी जिंगल हवी होती. हो. आणि त्यांनी मला विचारलं लिहून द्याल का, तर मी म्हटलं बघते, प्रयत्न करते. आणि मग माझी कृष्ण तुलसी जिंगल तयार झाली. बरं. माझं सौभाग्य असं की ती शंकर महादेवांनी यांनी गायली होती. वा वा वा. आणि खूप छान अनुभव होता तो माझा. तू हे सगळे एकपात्री सांगतेस, ते छान झाले, गाजले, आणि ते करत असतानाच तो काळ सगळा दूरदर्शन आणि आकाशवाणीचा पण होता. त्याच्यामुळे त्या माध्यमातून पण तू काम केलेलं आहेस, तर त्याच्यामध्ये जे कार्यक्रम केलेस त्या कार्यक्रमांविषयी थोडंसं. आकाशवाणीवरती ऐसी रसिके अक्षरे, खुलं आकाश, संस्कृत सरिता अशा विविध कार्यक्रमांमधनं मला काम करण्याची संधी मिळाली. मग त्यात कधी कालिदासावरती असेल, कधी बाणभट्टावरती असेल. सावरकरांच्या कवितांनाच फक्त समोर ठेवून मी 3 दिवस कार्यक्रम केला. किती छान. नंतर मी राधा एक मुक्तचिंतन असा एक लेख लिहिला होता. एका वेगळ्या दृष्टिकोनातून राधेचा विचार करायचा प्रयत्न केला होता. त्याचं अभिवाचन असं वेगवेगळं करत असतानाच आणखीन एक छान संधी मला चालून आली. नेहा खरे आकाशवाणीच्या ज्या संचालिका प्रमुख आहेत आता कार्यक्रम प्रमुख, त्यांची आणि माझी एका कार्यक्रमात भेट झाली आणि असंच ओळख झाली. आणि मग मी संस्कृतचे म्हटल्यावर त्यांनी विचारलं तू काय करशील, काही संस्कृतसाठी तुला देता येईल का. म्हटलं दिलं. भासाचं तर शताब्दी वर्ष चालू होईल बरोबर, आणि देते मी. म्हटलं तर किती एपिसोड देशील. म्हटलं तुम्ही सांगा किती. 13 एपिसोडचा स्लॉट असतो आणि तुला तेवढं जमेल का. म्हटलं भासाची 13 नाटकात 13 एपिसोड दिले. क्या बात असं आहे. बसल्या बैठकीला सांगितलं. डॉक्टर वैशाली दापके होय. त्यांनी काहीतरी. आणि मग माझी एक मैत्रीण आहे डॉक्टर वैशाली दापके, ती आता सध्या रुईयाची संस्कृत विभाग प्रमुख आहे. आणि आम्ही दोघी अशा खूप चर्चा करायचो की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे ग. मग काय करायचं, आता ही संधी चालून आली होती. त्यामुळे मग मी तिला फोन केला आणि म्हटलं वैशाली चल संधी आली आहे. मग आम्ही दोघी अशा झपाटल्यासारख्या बोलायचो, गप्पा चर्चा, हे असं हवं का, ते तसं हवं का, असं करत करत भासाची 13 नाटकं भूमिकेत शिरून. अगदी अगदी अगदी. आणि तेवढंच नाही फक्त, तर तिथे जेव्हा ऍक्च्युली ते अभिवाचन झालं, अर्थात नेहाताईंनी पण खूप मेहनत घेतली होती त्याच्यावर, चांगल्या लोकांची निवड केली होती. पण त्यांचे उच्चार, कारण शेवटी संस्कृतचा संबंध आहे आणि ते ऐकायसाठी आम्ही दोघी जाऊन बसायचो. म्हणजे हे सगळं रेकॉर्डिंग जेव्हा चालू होतं तेव्हा आम्ही स्वतः तिथे ऐकायला जात होतो. आणि असं ते एक झपाटले पण, म्हणजे मी त्या दिवसांना भासावलेले दिवस, कधी कधी भारावलेले म्हणतो ना आपण, पण आमच्या दृष्टीने ते भासावलेले दिवस होते. फार सुंदर क्षण असतात, आनंद क्षण. पुन्हा एकदा ते आपल्याला असतात. एवढ्या मोठ्या आपल्या त्या सगळ्या व्यापामधनं आपल्याला हे छंद जे आपण जोपासतो ते खरंच आनंद करायला. देतात आणि आपल्याला. मुख्य अगं कसं आहे ना की भास हा नाटककार असा आहे की ज्याची भीती थोडीशी, त्याचं दडपण कालिदासानेही आपल्या शब्दातनं व्यक्त केलंय की माझ्या पूर्वीच्या श्रेष्ठ नाटककारांचं इतक्या महान कलाकृती असताना माझं नाटक कोण बघेल, ह्या भावनेतून त्यांनी आपल्या, म्हणजे ती भावना त्यांनी व्यक्त केली आहे. असं असलेला भास, मग त्याच्याबद्दल आपण का लिहायचं नाही, अशा त्या कल्पनेतनं. आणि ती सुदैवाने ते शताब्दी वर्ष नाटक प्रकाशित झाल्याचं, अर्थात त्या वर्षात तो कार्यक्रम नाही झाला,
त्याच्या पुढल्या वर्षात झाला, पण भासासाठी काहीतरी करण्याची एक खूप छान संधी आकाशवाणीने आम्हाला दिली. किती छान ना. हो. आणि तसं सह्याद्री वाहिनीबद्दल पण आहे. हो, हां. सह्याद्री वाहिनीवरती सुद्धा मला कार्यक्रम करायची संधी मिळाली. मग त्यात दिवाळीची माहिती असेल, ऋषीपंचमीचा सण असेल, किंवा इतरही अनेक छोटे मोठे सण किंवा संस्कृतीबद्दल बोलणं, असे कार्यक्रम होत असतानाच दूरदर्शन म्हणजे हॅलो सखी वगैरे मध्ये हे कार्यक्रम होत होते, आणि एपिक चॅनलवरती कार्यक्रम करायची मला संधी वा. मिळाली. तिथे कुठला विषय तिथे होता? पुन्हा माझा कौटिल्य, वा. चाणक्य. कसं आहे, खूप जणांना कौटिल्य म्हणजे चाणक्य आहे हे माहीतही नसतं, म्हणून मी दोन्ही नावं मुद्दाम घेतली. पण पुन्हा एकदा मला कौटिल्य किंवा चाणक्याची गुप्तहेर व्यवस्था याच्यावरती बोलायची संधी मिळाली, किंवा त्यांचा तो एपिसोड तपासून देणं वगैरे हे काम करायचं. अच्छा, म्हणजे त्याचं तेही केलंस तू? हा, एपिसोड कारण माझ्याकडे पहिलं जे स्क्रिप्ट आलं ते सदोष होतं, आणि मग मला असं काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी त्यांना सूचना केली की मी तुम्हाला ह्याच्यात मार्गदर्शन करीन, आणि हे पण बदलायला हवं. आणि मग सुदैवाने त्यांनीही ते मान्य केलं, आणि त्यानंतर मग तो कार्यक्रम झाला. तर तो एपिक चॅनलवरती एक चांगली संधी मिळाली. आणि त्याच्या पुढे जाऊन आता डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी, म्हणजे माझ्यासाठी पुन्हा चाणक्य अजरामर करणारे, त्यांना नुकतीच पद्मश्री मिळालेली आहे. तर त्यांच्या मालिकेमध्ये त्यांची एक मालिका लोकसभा चॅनलसाठी त्यांनी ते करणार होते, सुराज्य संहिता नावाची. आणि तेव्हा त्यांनी मला विचारलं, तुला माझ्याबरोबर काम करायला आवडेल का? नक्की. म्हणजे ते कसं असतं ना, एक मागता डोळे दोन, तशी अवस्था झाली की जे डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी आणि ज्यांचा चाणक्य हा माझ्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. म्हणजे मी त्यांच्याशिवाय दुसरा चाणक्य कधी कल्पनाच करू शकत नाही. अशी व्यक्ती जर का मला विचारत असेल तर अर्थातच तो आनंददायी क्षण होता. आणि मग त्यांच्याबरोबरही काम करण्याची संधी मिळाली. असं दूरदर्शन म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांवरती मला चांगलं ते तू सगळं करत होतीस, व्याख्यानं देत होतीस, ह्या सगळीकडे छान बोलत होतीस, सादरीकरण करत होतीस. पण तुझ्या लेखणीतून मग ते उतरत आलं, किंवा ते अनुभव आले असतील किंवा काही, आणि मग तुझी लेखणी पण छान बोलायला लागली, आणि त्यातनं छान पुस्तकं निर्मिती झाली, ग्रंथ निर्मिती झाली तुझ्याकडून. तर त्याविषयी आता आपण माझं वास्तुक प्रशस्ते देशे हे जे पुस्तक आहे ते पूर्णपणे माझ्या कल्पनेतून आलेला विषय आहे. हे संस्कृत साहित्यात काव्यामध्ये सुद्धा स्थापत्य असू शकतं असा विचार करून मी ते लिहिलं. आणि अर्थात त्याला मग नंतर जोडीला स्थापत्य ग्रंथ जे आहेत संस्कृतमधले तेही मी लिहिले, त्याच्यावरतीही लेख लिहिले. पण मुळात कल्पना ही होती की कालिदासाचं साहित्य असेल, बाणभट्टाची कादंबरी असेल, किंवा इतर कुठेही आपल्याला स्थापत्य, मुळातच कसं आहे ना की संस्कृत साहित्य इतकं सर्वंकष आहे, जीवनाच्या विविध विषयांना स्पर्श करणार आहे. मग त्या छोट्या छोट्या श्लोकातून सुद्धा किंवा त्या संवादातून आपल्याला स्थापत्य शोधता येईल का, असा विचार म्हणजे तू सांगताना मला अक्षरशः की प्रत्येक त्या श्लोकातून, त्या ग्रंथामधून, आपण ग्रंथातून विचार करायचा आमच्यासारख्याने म्हटलं तरी सुद्धा ते शक्य नाही, पण त्यातल्या छोट्याशा श्लोकामधून सुद्धा तो स्थापत्यशास्त्राचा विचार तुझ्याकडून येणं आणि ते तू लिहिणं. अगं तसं नाही आहे सुकन्या. म्हणजे खरंच तू जर का अभ्यासाला लागशील ना तर तुझ्याही लक्षात येईल अरे किती विषय आहे त्याच्यात. म्हणजे एक मुद्दाम मला आवडेल आता उल्लेख करायला की मी संस्कृत साहित्यातलं वनस्पतीशास्त्र असा माझा एक व्याख्यानाचा विषय केला की वाचता वाचता माझ्या लक्षात यायला लागलं की अरे इथे काहीतरी बॉटनीवरचं आहे, उल्लेख आहे. आणि मग मी अशी टिपणं काढायला लागले आणि मुद्दामून मी ते एक भाषण माझं तयार केलं होतं. काही ठिकाणी तेही भाषण झालं माझं. हा इतका वेगळा विषय होता. पण मला हेच म्हणायचं आहे की खरंच आपल्या पूर्वजांनी एवढं मोठं काम केलंय, ते फक्त उलगडून दाखवणं एवढंच मी करत आले. हो, पण ते तुझ्या त्या ग्रंथामधून तुझ्या पूर्ण स्वतःच्या विचारांमधून आलेला तो ग्रंथ किंवा ते पुस्तक आपण म्हणूया आहे. आणि अजूनही मला वाटतं 1-2 पुस्तकं आहेत तर त्याविषयी आता माझं नुकतं म्हणजे प्रकाशन प्रतीक्षेत आहे ॲक्च्युली. आर्य चाणक्य यांची राजनीती आणि शिवाजीचं राजकारण दोन्हीचा मेळ घातलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपण नतमस्तकच होतो. आणि मग कौटिल्य शिकवत होते, अर्थशास्त्र शिकवत होते, आणि मला असं लक्षात येत गेलं की अरे सूत्र इथे सांगितलंय आणि शिवरायांच्या राजनीतीमध्ये हे दिसतंय आपल्याला.
मग ह्याच्यावरतीच का अभ्यास करू नये म्हणून पहिली ती लेखमाला माझी लोकप्रभामध्ये आली. मग आता त्याच्यावरती मी पुस्तक केले आणि तेही लवकरच प्रकाशित होईल. मी वाट बघते त्याची. वा, आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला त्या धन्यवाद. तुझ्या येणाऱ्या पुस्तकासाठी. तुझा PhDचा अभ्यास, तुझं संस्कृतवरचं प्रेम, कौटिल्य नीतीसाठी तू करत असलेलं काम, हे सगळं एकीकडे असावरीताई, आणि एकीकडे तू राखलेलं सामाजिक भान. त्या सामाजिक भानावरती मला यायचं आहे की भरपूर केलेलं आहेस तू ते काम, तर त्याविषयी नक्कीच, म्हणजे मला तर जाणून घ्यायला आवडणारच आहे, पण ते श्रोत्यांपर्यंत पण पोचायला हवं. सहार एअरपोर्टच्या ब्रिजचं काम चाललं होतं आणि तिथल्या मुलांना शिकवायला मी जायचे. बरं. जायला मी सुरुवात केली, पण अगदी खरं सांगते की त्यांच्या आणि माझ्यात एक थोडी दरी होती. मध्ये असं टेबल ठेवलेलं असायचं आणि मुलांनी पलीकडे बसायचं, मी अलीकडे, असा एक अलिखित नियम होता आमच्या. आणि मला हे कळत होतं की हे काही योग्य नाही आहे, पण तरी ती दरी ओलांडणं किंवा ती मधली सीमारेषा पुसणं मला जमत नव्हतं. आणि एक दिवस म्हणजे खरंच असतं, कधी कधी आपल्याला काही संकेत मिळतात, तसं ते झालं. मी बसनी घरी येत होते, शाळेतून निघाले होते, बसनी घरी येत होते आणि 2 स्टॉपच्या मधल्या काळात माझा नकळत डोळा लागला. बरं. आणि मला गाडगेबाबांची एक कथा आठवली की गोनी दांडेकर बाबांचे शिष्य झाल्यावरती त्यांनी एक कुष्ठरोगी किंवा महारोगी गोनीदांच्या हाती दिला आणि सांगितलं जा ह्याला आंघोळ घाल. आणि ते आंघोळ घालायला घेऊन गेले. अर्थातच असं लांबणं पाणी होतं, होते स्वाभाविक होतं. आणि तेवढ्यात गोनीदांनी बघितलं की बाबा एका कुष्ठरोगी माणसाला, व्यक्तीला घेऊन येतात आणि आपलं अंग चोळून आंघोळ करावी तितक्या हळुवारपणे त्यांनी त्याला आंघोळ घातली. आणि म्हणजे हा प्रसंग मला त्यावेळी आठवण्याचं काहीच कारण नव्हतं. खरं तर खूप पूर्वी घडून गेले, म्हणजे कधीतरी ही वाचलेली गोष्ट होती आणि अचानक ही गोष्ट पुढे आली. काही विचार केला नाही, म्हणजे मी बोलले नाही त्याच्यावर. घरी आल्याबरोबर आंघोळ बिंघोळ केली. दुसऱ्या दिवशी गेले आणि पहिलं मधलं टेबल बाजूला केलं. किती छान. आणि म्हटलं मुलांना चला रे, आज आपण खेळायचं. तू खेळेगी हमारे साथ? म्हटलं हां, असं म्हणून एका मुलाचा हात धरला. आणि मग म्हणजे माझा हात धरायची त्यांची जी धडपड होती ती मी काय सांगू तुला, शब्दातून नाही काही गोष्टी व्यक्त नाही करता येत. आणि मग त्यांच्या आणि माझ्यामध्ये एक असा स्नेहबंध निर्माण झाला. एकदा मला मुलांनी विचारलं, टीचर तू हमारे घर आएगी? अगं तूच करायचं. आणि मी ते कधी बदललं नाही. आऊंगी. तू खाएगी? हाँ खाऊंगी. क्या खाएगी? मुर्गी. पहले विचारला अंडा खाएगी? मतलब नहीं खाती. मछली खाएगी? नहीं खाती. मुर्गी खाएगी? नहीं खाती. तो क्या खाएगी? हे ते त्यांच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं काहीतरी मला द्यायचा प्रयत्न करतात आणि मी ते सगळं नाही 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 म्हणते. पण तरीही हे सगळं झाल्यानंतर मी त्यांच्या घरी गेले होते. घर कसं म्हणावं गं त्यांना, पण मी गेले त्यांच्याकडे. त्यांच्या घरातनं फिरले. त्या छोट्या छोट्या अक्षरशः 2 काठ्यांवरती साड्या टाकून केलेली घरं होती. पुढे मी त्यांना माझ्याही घरी आणलं आणि तो जो आनंद होता जेव्हा ती माझ्या घरी आली. माझ्याकडे झोपाळा होता, त्या झोपाळ्यावरती बागडली अक्षरशः. आणि मग पुन्हा टॅक्सीत घालून मी नेलं. असे ते म्हणजे खरंच अगदी तो स्नेहबंध. अर्थात कालांतराने तिथलं काम संपलं, ती मुलं निघून गेली. माझंही मग पुन्हा मी संस्कृतकडे वळले होते. मग मी माझ्या ह्याच्यात व्यस्त झाले. पण हे सगळं करत असताना मी आणखीन एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक उपक्रम जवळजवळ 5-6 वर्ष राबवला. तो म्हणजे मूल्य शिक्षणाचे जे तास आहेत, व्हॅल्यू एज्युकेशनचे, तर ते तास मी अक्षरशः असं कॅलेंडर काढून बसायचे की आज काय तर सावरकरांनी घेतलेली उडी आहे, उद्या काय हुतात्मा दिवस आहे, परवा काय विज्ञान दिवस आहे. असे एक एक दिवस घ्यायचे आणि मग कधी कथा सांगायला जा, कधी चरित्र कथन कर, कधी ते प्रसंग, कारगिल विजय दिवस, असं करून मी ते मूल्य शिक्षणाचे तास घ्यायला जायची. आणि मगाशी जो सावित्रीबाई फुले यांच्यावरती जे मी एकपात्री प्रयोग केला तो खरं तर ह्या उपक्रमाचा एक भाग म्हणून होता. आणि तो मी शाळांवरती जाऊन तोही मी उपक्रम केलेला होता. तर हे म्हणजे कुठेतरी ना मुलांना
ह्या सगळ्या गोष्टींची आवड असते, हो. पण कदाचित आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही. आजची आपली जीवन राहणीमानच असं वेगळं झालं आहे की नसतो वेळ. मग माझी जबाबदारी आहे असं समजून मी ते 5-6 वर्ष मी हा उपक्रम राबवला होता. म्हणजे तोपर्यंत नुसतं तुझ्यातली शिक्षिका तर जागृत झालेली होतीच, पण ती त्या मुलांपर्यंत जाऊन त्या मुलांनाही आपलंसं करून ती मुलं आपल्यातलीच आहेत हे आपण म्हणतो, त्या एक आत्मिक भान आपलं आपल्याला येणं पाहिजे आणि मग परत त्या मुलांपर्यंत पोहोचून त्यांनाही ते आपण तुम्ही आमच्यातलेच आहात हे एक भान देणं हे खरंच खूप वेगळं आहे. त्यांच्यामध्ये ती निरागसता असते, त्याला आपण फक्त खतपाणी घालायचं असतं आणि मग ती फुलतात, नाही का? खरंय. त्याच्यामुळे अगदी हे खरंय. सगळं आणि ते पुन्हा एकदा आपल्याला आनंद देऊन जातं या सगळ्या वाटेवरती की नाही मी काहीतरी करू शकते किंवा मी ह्या मुलांसाठी काहीतरी करीन. ही भावना मुळात आधी मनामध्ये आपल्या येऊन आपण हे करणं हे खरंच खूप विलक्षण आहे. म्हणजे मला तुझ्याकडून ऐकताना माझ्याही अंगावरती तो काटा आला आणि तुला नेमकं त्या क्षणी ती गोष्ट आठवणं गोंदांची आणि यांची हे पण काहीतरी हा म्हणजे संकेतच असतं, आहे, संकेत खरंच असतो आहे. खरं हा, आहे म्हणजे कुठेतरी माझ्या कामात उणीव होती आणि पण ती ती उणीव योग्य मी वेळेला बाजूला ती केली तुला पाहिजे. योग्य हा. वेळेला त्याची जाणीव करून दिली कारण नक्की. तुझ्याकडून ते घडायचं होतं आणि घडू शकत होतं म्हणून मला वाटतं ते झालं. आणि हे सगळं असा प्रवास तुझा होत असतानाच मग भारतीय दूतावास म्हणून त्या पदापर्यंत म्हणजे तू गेलीस तर त्याविषयी आता मोठी संधी होती, एक वेगळं काम होतं. अं, खरं म्हटलं तर थोडा अभिमानाचाही विषय होता की आपल्या देशासाठी काम करायची संधी आहे आणि मग इतकं वेगवेगळं काम असतं. वेगवेगळ्या संस्कृतीचा किंवा प्रचार आणि प्रसार यासाठी वेगवेगळे उपक्रम ICCR इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन ज्यांच्यातर्फे आमची नियुक्ती होते ते राबवतात आणि मग त्यात हिंदी, योग, आपल्याकडल्या कला यांचे नियमित वर्ग वा. अभ्यास वर्ग चालतात. त्याच्या पलीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करणं, मग त्यात नृत्य असेल, त्यात तुमची एक्झिबिशन्स असतील, अशा विविध प्रकारांनी म्हणजे जेवढं तुम्हाला आपल्या संस्कृतीचं प्रमोशन करता येईल, प्रचार करता येईल आणि जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारांनी तेवढा करायचा. पण अर्थातच हेही भान ठेवावं लागतं की संस्कृतीचं हे आदान प्रदान आहे. वा त्यामुळे केवळ आपल्याच नाही तर आपल्याला त्यांचीही संस्कृती समजून घ्यायची असते, त्यांनाही आपल्याबरोबर घ्यायचं असतं. असं करत हे काम पुढे जात असतं. किती छान. आणि 3.5 वर्षाचा हा कार्यकाल छान पद्धतीने पार पडला असं सांगायला मला आवडेल. म्यानमारमध्ये रामायणाची एक परंपरा आहे. अच्छा. त्याच्यावरती पण मला काम करायची संधी हो. होती. तेही खूप खूप छान काम झालं. एकूणच कार्यकाल खूप छान पार पडला. तरी ताई तू एवढं सगळं सांगतेस खरंच आहे की ते अभिमानास्पदच आहे कुठल्याही स्त्रीसाठी. म्हणजे तू जे सुरुवातीला मी म्हटलं की एक गृहिणी ते दूतावास हा तुझा प्रवास आणि अजून मला एक महत्त्वाची गोष्ट काय वाटते माहिती आहे का की 2 वर्षाचा हा जो कार्यकाल गेलेला आहे कोरोनाचा तो तिथे तू एकटीने काढलास. खरंच आहे म्हणजे जबाबदारी तर तुझ्यावरती खूप होती. भारताचं प्रतिनिधित्व करत होतीस तू त्या तिथे आणि त्या काळामध्ये एकटीने तिथे राहून ते सगळं करणं हे खरंच खूप म्हणजे मला इतकं कौतुक वाटतंय ना या गोष्टीचं की हे कौतुक आपण म्हणूया किंवा एक आनंद आहे तो. आणि पुन्हा एकदा स्त्री काय काय करू शकते ते तुझ्या माध्यमातून आज मला येथोनी आनंदुरे या कार्यक्रमातून दाखवता येते. आता पुढला तुझा प्रवास चालू मला होणार इथे आहे. थोडं तुला थांबवायला आवडेल. म्हणजे मी एकटी होते नक्कीच. एकतर दूतावास किंवा दूतावासातले सगळे लोक आपल्या बरोबर. बाजूने असतात. म्यानमारमध्ये राहणारे भारतीय आपल्या बाजूने असतात निश्चित. आणि इतके छान संबंध तयार झालेले आहेत की खरंच एकेकानी फोन करून मला सांगितलं, मॅडम तुम्ही एकट्या आहात असं समजू नका, केव्हाही आम्हाला फोन किती करा. छान. ह्याच्यापेक्षा आणि काय हवं. म्हणजे ज्या गावी जावं त्या गावी घर असावं म्हणतात तसं आता माझं झालंय. वा. म्यानमारमध्ये माझे अनेक घरं झालेत. हे विश्वाचे माझे घर. विश्वाची माझे घर असं झालंय. त्यामुळे एकटी होते सुरुवातीला, त्याचंही थोडं दडपण आलं की ही सगळी परिस्थिती आहे. पण जेव्हा लोकांचे असे फोन आवर्जून यायला लागले की तुम्ही एकट्या आहात असं समजू नका, आम्ही आहोत, ते बघून मी निश्चिंत झाले. दूतावास तर अखंड आपल्या पाठीशी असतो. दूतावासात काम करणारे जे लोकल लोक आहेत तेही फार छान आहेत. मुळातच मला पुन्हा इथे सांगायला आवडेल की बर्मीज देशातले लोक खूप साधे आहेत, खूप प्रेमळ आहेत आणि सच्शील आहेत.
त्यामुळे त्यांच्याबरोबर जे स्नेहबंध निर्माण झाले ते खरंच त्या रेशमाच्या धाग्यासारखे झाले. किती छान ना. म्हणजे पुन्हा तो बंध आला त्या तिथे आणि तो बंध तू आता पुढे नेणार आहेस. तू नेपाळला जाणार आहेस, त्या हिमालयाच्या दिशेने आता पुन्हा एकदा जाणार आहेस. ती उत्तुंगता तुला तशीच मिळत राहो आणि तुझा हा प्रवास जो आहे तो आनंद प्रवास खूप सुखकर रीतीने पुढे जावं अशा तुला खूप साऱ्या शुभेच्छा मनापासून देते. आज तू 1 महिन्यासाठी मला माहिती आहे की फक्त सुट्टी घेऊन इथे आलेली आहेस, पण तेवढ्या एवढ्या तुझ्या बिझी शेड्यूलमधनं एक थोडासा वेळ आमच्या सुस्वर क्रिएशन्ससाठी काढलास. येथून आनंदुरे या आनंद वाटेवरती प्रवास करायला आमच्याबरोबर आलीस, तर त्याच्यावर तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी असं म्हणते की पशुपतीनाथानेच बोलावलंय मला, वा. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि पशुपतीनाथाचे आशीर्वाद घेऊन मी निघाले येस. आणि माझ्या हातनं अधिक चांगलं, अधिक तू म्हणालीस तसं उत्तुंग हिमालयासारखं काम काहीतरी भव्य दिव्य घडावं अशी माझी पण इच्छा आहे. निश्चित. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या जोडीला आहेत. धन्यवाद. धन्यवाद. कृष्ण तुलसी सुरसा, कृष्ण तुलसी मोददा, कफहारिणी कृमिघ्ना, कृष्ण तुलसी बहुरसा, त्वं हि कारण दुर्गंधनाशन उत्साहवर्धन संभवेत, देहशुद्धी चित्तवृद्धी प्रमोदामोद संभवेत, कृष्ण तुलसी सुरसा, कृष्ण तुलसी मोददा.